नमस्कार मित्रांनो, कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात स्टेटस पडत आहेत की मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला आहे। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी जे हैदराबाद गॅजेट लागू करणं गरजेचं होतं, ते हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेटसचा धुमाकूळ उडाला आहे, पोस्टचा धुमाकूळ उडाला आहे। सगळीकडे मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे। सगळे म्हणतात की मराठा समाजाला आता ओबीसी मधून आरक्षण मिळणार आणि त्यासाठीचा मार्ग सुकर झाला आहे, मोकळा झाला आहे। परंतु तेव्हापासून ओबीसी समाजातील नेते काय करत आहेत? ओबीसी समाजातील नेते चिंतन, मनन, बैठक, एकमेकात नुसते विचार करत बसले आहेत। कुणीही सांगना झालंय। आज संपूर्ण ओबीसी समाज संभ्रमात आहे। ओबीसी समाजाला समजना झालंय की काय झालंय, काय नक्की निर्णय काय घेतला आहे। बरं, जो काय निर्णय झाला असेल, घेतला असेल, त्यामुळे आपला फायदा काय, आपला तोटा काय? आपण फायद्यात आहोत की तोट्यात आहोत? मराठा समाज आपल्या सोबत मांडी लावून बसणार आहे। बरं, जर बसणार असेल तर आपला तोटा किती, त्यांचा फायदा किती? सगळीकडे संभ्रम आहे। प्रश्न हा नाही ओबीसी नेते शांत आहेत, त्यामुळं ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे। ओबीसी समाजाला समजना झालं आहे की काय केलं पाहिजे, काय झालं आहे। एक तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यावरती ओबीसी समाजाचा संपूर्ण विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस हे आपल्याला कधीही आपल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत, हा विश्वास एका बाजूने असतानाच स्वतः मुख्यमंत्र्यांनीच एक निर्णय घेतला की हैदराबाद गॅजेट लागू करा। हैदराबाद गॅजेट लागू होणार, त्यासाठीचा त्यांनी जी.आर. काढला। जी.आर. म्हणजे आरक्षण नव्हे, परंतु जी.आर. काढताना देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे सांगितलं आहे, जे स्टेटमेंट दिलं आहे, ते असं आहे की यापुढे हा जी.आर. कोर्टात टिकवण्याची जबाबदारी सरकारची राहील। यासाठी लागणाऱ्या गोष्टी, कायदा करावा लागत असेल तर तो करण्याची जबाबदारी सरकारची राहील। आणि त्यांच्या या आश्वासक शब्दामुळे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुटलं, त्यांनी उपोषण थांबवलं आणि मराठा समाज आनंदित झाला आहे। आता प्रश्न फक्त हा उरला आहे की एकीकडे मराठा समाज आनंदात आहे, पण ओबीसी समाज अस्वस्थ दिसत आहे। ओबीसी समाजाच्या चेहऱ्यावर हसू दिसत नाहीये। मग यामुळे हे कशामुळे? तर हे सगळं गैरसमजामुळे आहे का हे सगळं गोंधळामुळे आहे? ओबीसींना जी भीती आजपर्यंत वाटायची की मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर आपलं आरक्षण खाईल, आपल्या अंगावरती ते बसतील, आपल्या ताटातलं ते घेऊन जातील, पण हे सगळं त्यांच्या मनामध्ये संभ्रम असताना सुद्धा ओबीसी नेते समोर येत नाहीत। ओबीसी नेते शांत बसून आहेत, ते सगळे फक्त या घटनांकडे बघत आहेत। तर त्यांनी हे थांबवावं आणि त्यांनी खरोखर सांगावं की बाबांनो, खरोखर सांगा, ओबीसी समाजानं या सगळ्या गोष्टीतून काय मिळवलं, काय गमावलं? ओबीसी नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा।